नमस्कार. पीसीएमसी न्यूजच्या निवडणूक विशेष कार्यक्रमात मी श्रेयस ढोरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 5 आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार सचिन उर्फ भैया किसन लांडगे यांच्याशी खास बातचीत करण्यासाठी. तर चला जाणून घेऊया त्यांच्या निवडणूक विशेष कामांविषयी. मी सचिन किसनराव लांडगे, मी प्रभाग क्रमांक 5 मधून गवळीनगर ड मध्ये भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये उभा आहे. मी या प्रभागामध्ये मला सचिन ह्या नावानं जास्त कोणी ओळखत नाही, पण माझं म्हणजे आपण जसं घरामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीला प्रेमाने किंवा आदराने जे नाव घेतलं जातं, असं माझ्या ह्या परिसरामध्ये भैया ह्या नावाने मला सर्वजण परिचय मला ओळखतात. महापालिकेमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती, पण आता भाजपामध्ये शहरातील दिग्गज नेत्यांनी प्रवेश केल्यामुळे शहरातील भाजपची ताकद वाढली आहे. तर आपल्याला काय वाटतं, ह्यावेळेस भाजपला संधी असेल का? सर्वप्रथम मी असं तुम्हाला सांगू इच्छितो, ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्योजक नगरी आहे ही पिंपरी चिंचवड शहर. आणि ह्या पिंपरी चिंचवड शहराचा, ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणाऱ्या लोकांचा आणि ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बाहेरगावून जी लोक येऊन स्थायिक झाली, ह्या सर्वांचा एक असा मिळून हा पिंपरी चिंचवड मतदारसंघ आहे. आणि ह्या पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये, या पिंपरी चिंचवडच्या शहरामध्ये किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आज जेवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, जेवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या महापालिकेचा विकास झाला पाहिजे, आज आशिया खंडातली एक नंबरची महापालिका म्हणून ओळखली जायची पिंपरी चिंचवड महापालिका. पण आज वस्तुस्थिती जर तशी पाहिली गेली तर आज महापालिकेची जर गणना जर केली गेली तर आज या महापालिकेला भ्रष्टाचाराचा एवढा मोठा असा काही कळस लागलेला आहे की त्याच्यामधून आज निश्चितच की सर्वसामान्यांच्या करदात्याच्या खिशातून जो पैसा जातोय तो खरंच सत्मार्गी लागतो का, याच्यावर आज जनता खूप मोठ्या प्रमाणाने आस लागून भाजपकडे पाहत आहे. कारण आज भाजपशिवाय किंवा आज केंद्रात किंवा महाराष्ट्रात आज भाजपने जी काही विविध क्षेत्रावर जी काही कामं केली असतील, आदरणीय मोदीजींनी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट साहेब असतील, भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे असतील, यांच्या माध्यमातून एक युवकांचा जो वर्ग आहे जो या कामगारांना किंवा पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांच्या सुरक्षे संदर्भातला किंवा पिंपरी चिंचवड शहरातील जे करदाते आहेत यांना आपण जो कर देतो, ह्या कराच्या माध्यमातून आपण योग्य दिशेने पाऊल चालतो का, तर आज खऱ्या अर्थानं त्याची एक अशी गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं आज असं वाटतं की ह्या पिंपरी चिंचवड शहराच्या पिंपरी चिंचवड महापालिकेवर निश्चितच भाजपचा झेंडा फडकेल आणि आज लोकांना बदल हवा आहे. आणि लोकांच्या दृष्टीने जे काही गेल्या 15 वर्षात 20 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इम्पॅक्ट हा पिंपरी चिंचवड शहरावर पहिल्यापासून पडलेला आहे. आणि पिंपरी चिंचवड शहरावर जेव्हापासून हा इम्पॅक्ट पडतो त्याच पद्धतीने आजही पिंपरी चिंचवड शहरावर या गोष्टीचा सगळ्यांचा इम्पॅक्ट आहे. आणि कळत न कळत हा या कामगार क्षेत्रावर, या उद्योग नगरीवर 100% पडत आहे. आणि जे काय आज मोदीजींनी किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत औद्योगिक क्षेत्रासाठी किंवा शहराच्या विकासासंदर्भातले, ते निश्चितच लोकांनी उचलून धरलेले आहेत. आणि त्याच्यातून निश्चित लोकांना असं वाटतंय की 100%, आणि मलाही सुद्धा स्वतःला खात्री आहे की ह्या पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपची एक हाती सत्ता 100% येऊ शकते. निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागातील कुठल्या विकास कामांना आपण प्राधान्य देणार आहात? आज मी ज्या प्रभागात गवळीनगर प्रभाग क्रमांक 5 या मतदारसंघातून मी भाजपच्या वतीनं उमेदवारी माझी डिक्लेअर झाली आहे. आणि त्या प्रभागामध्ये ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, पाणी असेल, रस्ते असतील, माझ्या प्रभागामध्ये जे काही लोक आहेत, जी काही प्रभागातील जे मतदार आहेत, ह्या प्रभागामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये फार अशी मोठी कोणती कामं झाली नाहीत. ह्या प्रभागाला आजही रस्त्याची, लाईटीची आणि पाण्याच्या खूप मोठ्या प्रमाणात अशा
महापालिकेने 2 पाण्याच्या टाक्या जरी बांधून दिल्या असतील तरी लोकवस्तीच्या मानानं तिथली जी लोकवस्ती आहे या लोकवस्तीच्या मानानं तिथे खूप कमी प्रमाणात पाणी भेटलं जातं. अशी काही वस्ती आहेत की ज्या वस्त्यांमध्ये आजही तिथं जाण्या येण्यासाठी किंवा एखादा पेशंट जर काही झालं तर त्या पेशंटला नेण्या आणण्यासाठी सुद्धा 1 तासाच्या वरती लागतं. एखादी दुःखद घटना जरी झाली तरी त्या पेशंटला बाहेर आणून सर्व विधी करावं लागतात आणि त्या विधीसाठी आज लोकांचे खूप हालापेष्टा सहन करावं लागतात लोकांना. आणि त्या दृष्टीतून मी त्या लोकांना निश्चितच न्याय देणार आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात माझ्या प्रभागामध्ये म्हणजे बेरोजगारी आहे त्या बेरोजगारांना निश्चित नोकरीची संधी कशी मिळवून देता येईल याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातील. परत माझ्या खूप अशा महिला भगिनी आहेत, माझ्या बरेचसे असे बचत गट आहेत की ज्याच्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे बरेचसे असे काही गोष्टीचं शिक्षण घेतलेलं आहे. त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना पुढेही आजपर्यंत लघु उद्योजक करण्याची जी काही त्यांची संकल्पना असेल किंवा त्यांचा एक स्वतःचा व्यवसाय निर्माण करायची जी त्यांची इच्छा आहे याच्यासाठी मी आदरणीय महेशदादा गांडगे यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या आणि गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत याच्या अंडरमध्ये याच्या आधिपत्याखाली ज्या काही गोष्टी येतील या गोष्टींसाठी निश्चित मी त्या बचत गटांना किंवा त्या महिला सक्षमीकरणासाठी जे काय करावं लागेल ते मी करण्यासाठी सक्षमपणे प्रयत्न करेन. भोसरीमध्ये आळंदी रोड आणि दिघे रोड हा माझ्या प्रभागामध्ये येतो. आजपर्यंत तर भोसरीचा जी काय विकास झाला त्या विकासामध्ये भोसरीचे जे 2 रोड आहेत आळंदी रोड आणि दिघे रोड आज खूप मोठ्या प्रमाणात तिथे ट्रॅफिकला आपल्याला समस्या निर्माण झालेल्या आहेत. या निश्चित येणाऱ्या काळामध्ये मी किंवा माझ्या संघ येणारे जे 4 काही नगरसेवक असतील या नगरसेवकांच्या आणि जे काय आहेत आदरणीय महेशदादा गांडगे यांच्या माध्यमातून आळंदी रोड आणि भोसरी रोड याचा विकास कसा करता येईल आणि ह्या विकासातून ट्रॅफिकची जी समस्या आहे या ट्रॅफिकची समस्या आपल्याला कशी आपल्याला मिटवता येईल याच्यासाठी मी प्रथमतः प्राधान्य देणार आहे. गुन्हेगारीला किंवा गुंडगिरीला आळा घालण्यासाठी आपण काय उपाययोजना कराल? गुन्हेगारी आणि गुंडगिरी ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण एकच गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो, गुन्हेगारी आणि गुंडगिरी ही जी वाढतीये याला आज पोलीस स्टेशन किंवा मे बी त्याला कोर्टात जाणे याच्यापेक्षाही आज आपल्याला मला प्रखरतेने जे जाणवतं, मी ज्या कामगार क्षेत्रात काम करतो, ज्या कामगारांची एकरूप आहे, मी बऱ्याचशा गोष्टी पाहतो. आज प्रथमतः मला असं सांगावंसं वाटतं की ज्या पद्धतीने आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढत आहे याला आज असं कुठेतरी वाटतं आपल्याला मनाला की ज्या गोष्टी घडतात याला आज आपण स्वतः सुद्धा त्याला कारणीभूत आहोत. या कारणीभूतासाठी आपण म्हणजे मला स्वतःला जे वाटतं ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो की आपण पूर्वी जे एकत्र कुटुंब पद्धत होती, ज्या पद्धतीने परिवार संस्कार केले जायचे आज ते कुठेतरी लोप पावत चाललेलं आहे. आज ते लोप पावत असताना आज खऱ्या अर्थानं आपल्या घरातली व्यक्ती किंवा आपल्या घरातल्या एक कुटुंबातली एक व्यक्ती आज घराच्या बाहेर गेल्यानंतर घराच्या आत आल्यानंतर आज आपली जबाबदारी आहे की ती ज्या पद्धतीने बाहेर गेली आहे त्या पद्धतीने ती परत आतमध्ये आली पाहिजे. याच्यासाठी आपण एकमेकाशी कम्युनिकेशन केलं पाहिजे, एकमेकाशी विचार विनिमय केला पाहिजे. आज आपण त्या सक्षम पद्धतीने ते करत नाही आहोत. आज आपण आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला विचारत नाही आहोत. आज आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय चालू आहे त्याच्यावर आपण खूप कमी प्रमाणात पाहून न बघितल्या पुढे जातो. आज खऱ्या अर्थानं गरज आहे इथं कुठेतरी क्रांती झाली पाहिजे. क्रांती म्हणजे क्रांतीचा एक अर्थ असा आहे की त्या क्रांतीतून आजूबाजूच्या परिसरामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या सक्षमपणे पोलिसांना सांगणे, आज आपल्या कुटुंबातील ज्या काही व्यक्ती असतील ह्या व्यक्तींना सुरक्षेविषयी जे काही नियम असतील त्या नियमाची पालन करण्यासंदर्भात ज्या काही गोष्टी असतील त्याच्यासाठी आपण एखादी प्रयोगशाळा घेऊ. त्या प्रयोगशाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना जास्तीत जास्त आपल्याला अवेअरनेस त्यांच्यामध्ये म्हणजे मी ज्या कामगार क्षेत्रात काम करतो त्या कामगार क्षेत्रामध्ये माझी एक चूक म्हणजे येणाऱ्या प्रत्येक
जे पुढे जाऊन ती कधीही न सुधारणारी चूक असते. जर मी चुकीचं बटन दाबून चुकीची मशीन जर ऑपरेट केली तर एखाद्या कामगाराचा हात जाऊ शकतो, पाय जाऊ शकतो. त्याच्यामुळे मी सेफ्टीच्या बाबतीत मी स्वतः ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीमध्ये मी सेफ्टी डिपार्टमेंट मी स्वतः पाहतो. त्याच्यामुळे मला सुरक्षेविषयी जी काही कळकळ आहे ही कळकळ माझं उद्दिष्ट एकदा वेगळ्या पद्धतीने असेल, पण यदा कदाचित तुमच्या सर्वांच्या कुटुंबाची काळजी जर घेणारी व्यक्ती घरात असेल तर निश्चित मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये गुन्हेगारी ही निश्चित कमी होईल. प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी ही व्यवस्थित पार केली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभागामध्ये सीसीटीव्हीचं नियोजन आहे. सीसीटीव्ही प्रभागामध्ये सर्व ठिकाणी लावले जातील. सीसीटीव्ही पोलिसांची एक्स्ट्रा गस्त कशी तिथं निर्माण करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण राहतो त्या परिसरामध्ये जे सुरक्षेचे काही जे नियम आहेत मी एक तुमचा उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करून इच्छितो. प्रत्येकाची सुरक्षेची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे, पण गुन्हेगारीला जर आळा घालणे ही जबाबदारी सुद्धा ही प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामध्ये मी एक उमेदवार म्हणून मी निश्चित आपल्या सर्वांच्या पाठीशी हमेशा राहील. फक्त प्रत्येकाने महाराष्ट्र सरकारने आणि दिल्ली सरकारने जे काही पोलिसांना जे काही काय म्हणतात त्याला टोल फ्री नंबर दिलेले आहेत, ह्या नंबरवर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची नोंद करावी अशी मी सर्वांना तुमच्या पीसीबी न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करेल की जर एक छानसं आपल्या सर्वांच्या याच्यात प्रत्येकाच्या याच्यात आपण प्रत्येक जण न्यूज चॅनल पाहतो. ते काही न्यूज चॅनलची एक हेडलाईन आहे काहीतरी उघडा डोळे पहा नीट. ही एक जी स्लोगन आहे, हा जो स्लोगन आहे निश्चित त्या स्लोगन प्रमाणे जर आपण प्रत्येकाने जर जबाबदारी घेतली तर ह्या प्रभागामध्ये गुंडगिरी किंवा दहशतवाद कधीच होऊ शकणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देतो. येणाऱ्या काळामध्ये आपणासाठी जे काही करावं लागेल म्हणजे माझ्या प्रभागासाठी जे काही करावं लागेल गुन्हेगारी आणि दहशतवाद कमी करण्यासाठी त्या प्रत्येक गोष्टीला मी सक्षमपणे स्वतः तिथे उभे राहून समर्थपणे तोंड देण्याचा प्रयत्न करेन. खूप मोठं. आता आम्हाला सांगा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रभागातील नागरिकांना आपण काय आव्हान करू इच्छिता? मी माझ्या प्रभागातील लोकांना एक जाहीर आव्हान करू इच्छितो. माझ्या प्रभागामध्ये प्रत्येक मतदारांनी आपल्या प्रभागाचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या सभोवतालच्या परिसराचा, आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील ह्या अडीअडचणीचा आपल्या सुखादुःखामध्ये माझ्या प्रभागाने गेल्या 15 वर्षामध्ये नगरसेवक हा म्हणजे हे एक कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबामध्ये या कुटुंबाची जी जबाबदारी ज्या व्यक्तीवर असते, प्रभाग म्हणजे एक कुटुंब असं मानून ज्या प्रभागामध्ये आपण जे लोकांनी मतदारांनी जी विश्वासार्हता निर्माण केलेली असते की आमच्या वॉर्डाचा हा नगरसेवक आहे आणि ह्या नगरसेवकाने आमच्या ह्या मूलभूत सुविधा किंवा आमच्या ह्या अडीअडचणींना आलं पाहिजे. तर याला कदाचित गेल्या 10-15 वर्षात तसं कुठेही घडलेलं नाही. आणि ज्यावेळेस ते घडत नाही तर ते घडत नसताना आज माझ्या प्रभागातील लोकांना माझं एकदम जाहीरपणे आव्हान आहे की तुम्ही सुज्ञान नागरिक आहात. तुमच्या मतातून आज तुम्ही एक नवीन इतिहास घडवण्याचा प्रयत्न करा. जो कोणी तुम्हाला योग्य उमेदवार वाटेल, जो कोणी आपल्या घरातला उमेदवार वाटेल, जो कोणी आपल्यातला उमेदवार वाटेल, अशा उमेदवारांना तुम्ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार आणि तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याच्या अनुसार मला निश्चित अशी ग्वाही आहे की तुमच्या प्रभागातील जे काही मूलभूत सुविधा आहेत, ज्या काही मूलभूत तुमची अडचणी आहेत ह्या सोडवण्याचं काम भाजपच्या माध्यमातून आणि गवळीनगरमधील प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपचे जे काही 4 उमेदवार आहेत हे निश्चितच तुम्हाला त्याच्यातून मदत करतील. आणि तुम्ही येणाऱ्या 21 तारखेला भाजपसमोरील म्हणजे भाजपचे जे अधिकृत उमेदवार आहेत
यांच्या यांच्या समोरील बटन दाबून, कमळ समोरील बटन दाबून तुम्ही त्यांना भरघोस मताने विजयी करावं अशी मी आपल्या सर्वांना प्रभागातील सुज्ञान नागरिकांना आव्हान करतो. आपला मौल्यवान वेळ खर्च करून आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला पीसीएमसी न्यूज कडून शुभेच्छा. धन्यवाद. कॅमेरामॅन दिनेश गुरवसह मी श्रेयस ढरे, पीसीएमसी न्यूज भोसरी पुणे.